तुपानी घासायचं. तुपानी घासायचं. ही लई रॉयल बिर्याणी आहे, तुपानी भांडा घासायचं म्हटलं. भारी वास येतो. हा भारी. माल मसाला चोळून चोपडून काढून घ्यायचा. दिसतंय असे वेगवेगळ्या प्रकारचे आचार्य असतात. हे असले थरावर थर 7 थर लागतात. हे मुख्य आचारी, सब आचारी, इकडं बुडलेले आचारी. जल्लोष तयारी केली यांची. कांदे बिंदे भांडे बिंडे वा वा वा, जिलेबी बिलेबी. हा कलर बिलर. जलेबी बाई. म्हणून मी सांगितलं सबाचारी. सबाचारी थोडं बघून घ्या. हा छान आहे. तूपच तूप. हा त्या म्हटलं वाटतं माझी बिर्याणी काय परवडणार. ये टाक तू टाक. टाकतो आपल्या घरातलं नाही. परत बघून घेते. परत बोलवलंच नाही पाहिजे बिर्याणी. अशा प्रकारे यांनी तुपाचं पार गड्डे गड्डे भरून घेतलं. दाबून दाबून दाबून. अरे देवा, विहिरी तुपाला भरलं. हो भरलं वरनं दाबून देतात. बघितलं का? तरी जर कांद्याचा तरी यायचंय. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं बिर्याणीचं तुम्ही कमेंट्स करा, म्हणजे मी तुम्हाला रेसिपी शेअर करेन. आज जर मला पॉसिबल झालं तर मी शेअर करेनच. कारण आज चाललेली आहे मी माझ्या फ्रेंडकडे, कारण माझ्या हातची बिर्याणी मयुरी म्हणत होती की करूया, म्हणून मग आज तिकडेच चाललेली आहे. राऊंड राऊंड. तर मंडळी, सगळ्यात आधी तर आम्ही मुलांना छान सेट केलं, बाबूला मंत्र लावून दिले आणि या तिघांना गणेशदादांच्या अंडर ऑब्झर्वेशन खेळायला दिलं. कारण तिघेजण कधी कधी खेळतात, कधी कधी खूप भांडतात. त्याच्यानंतर आम्ही तिघी मैत्रिणी छान प्रिपरेशन करत आहोत बिर्याणीसाठी. प्रिपरेशनचा महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे चॉपिंग, कारण खूप प्रमाणामध्ये कांदे आणि टोमॅटो आपल्याला यासाठी लागणार आहेत. स्वच्छ धुतलेल्या चिकनवर गेलेलं आहे मीठ, त्यानंतर लाल तिखट आणि सुहानाचे मसाले, जे की तुम्हाला माहितीच आहे. सुहानाचेच मसाले मला खूप जास्त आवडतात, म्हणून मग चिकन मसाला, बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला असे 3 प्रकारचे मसाले याच्यामध्ये गेलेले आहेत. आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे मॅरिनेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे दही. दह्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम छान मॅरिनेट होतात आणि सगळ्या चवी एकमेकांमध्ये मुरल्या जातात. म्हणून मग दही टाकलं आणि मग हे चॉप केलेला कांदा, चॉपिंग केलेला टोमॅटो सुद्धा याच्यामध्येच टाकलं. ही फक्त 2 लेअरची बिर्याणी आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चिकनमध्येच आपण ॲड केलेल्या आहे. तर हा मसालासुद्धा याच्यामध्येच जाणार आहे. आणि या मसाल्यामध्ये आम्ही टाकलेला आहे अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि पुदिना. तर या सगळ्या गोष्टी आपण आता छान मॅरिनेशनसाठी ठेवूया. मंडळी, इथे तेल टाकायला तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आहे. तर तुम्ही जर माझी रेसिपी बघून करत असाल तर यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये तेलसुद्धा आपण इथेच ॲड करायचं आहे. आणि हळदसुद्धा विसरली होती, ती आम्ही आत्ता ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्यात. अशा प्रकारचं हे जे चिकन मॅरिनेट होतं ना, ते खूप सुंदर लागतं बिर्याणीमध्ये आणि इतकी रिच टेस्ट येते की तुम्ही नक्की करा आणि मला खरंच कमेंट्समध्ये सांगा. कारण आजसुद्धा जेव्हा आज वेगळ्या लोकांनी माझी बिर्याणी ट्राय केली होती, तर त्या सगळ्यांनासुद्धा खूप छान वाटली आणि बरेच वेळा मला त्याच कॉम्प्लिमेंट सांगत होते सगळेजण. बऱ्याचदा येऊन सांगत होते की बिर्याणी छान होती, कोणी केली होती, खूप छान झाली होती. तर अशा प्रकारे हे छान मॅरिनेशन करायचं. त्यानंतर व्हेज बिर्याणीसाठी सुद्धा सेम दही आणि सेम मसाला सगळं वापरलेलं आहे. चॉप केलेल्या भाज्या आहेत आणि मॅगी मसाला तेवढा एक्स्ट्रा घातला आहे आपण. आणि अशा प्रकारे हे व्हेज बिर्याणी 2 लोकांसाठी छोट्या क्वांटिटीमध्ये आपण करत आहोत. तर हे सगळं व्हेज बिर्याणीचं सुद्धा छान मॅरिनेशन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मस्त मॅरिनेट झाल्याच्यानंतर कुकरमध्ये आपण ही व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. तर अशा प्रकारे मयुरी मॅरिनेट करून घेते आहे
ह्या व्हेज बिर्याणीसाठी, कारण मयुरी आणि अजून एक ताई आहेत त्या दोघीजणीच व्हेज बिर्याणी खाणार होत्या. तर इथे छान कुकरमध्ये आता मी व्हेज बिर्याणीचा बेत केलेला आहे. व्हेज बिर्याणीचं जे मॅरिनेशन होतं ते या खड्या मसाल्यांमध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाणार आहे धुतलेला तांदूळ आणि गरम पाणी. त्याचबरोबर आपण भाज्यांमध्ये मीठ टाकल्यामुळं आपण राईसमध्ये एक्स्ट्रा मीठ टाकलेलं नाही आहे, कारण मी थोडंसं जास्त मीठ भाज्यांमध्ये मॅरिनेशनसाठी टाकलेलं होतं. तर आता इथे आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त कुकरला झाकण टाकायचं आणि एकच शिट्टी टाकली तरी खूप झालं. मस्त सुटसुटीत बिर्याणी तयार होते. तर व्हेज खाणाऱ्यांचं तर झालं, पण आपलं चिकन छान मुरतं आहे, म्हणून मग आपण तोपर्यंत काय करूया, छान असा उकळलेल्या पाण्यामधला तांदूळ जो आहे तो निथळून घेऊया. कारण आपल्याला ही बिर्याणी व्हायला जवळपास पाऊण तास लागणार आहेत ते शिजायला. सगळ्यात आधी हे छान तुपाने भांडं घासून घ्यायचं. तूप छान मस्त भांड्याला लावून घ्यायचं, कारण आपल्या बिर्याणी जी आहे ती चिकटली नाही पाहिजे त्यासाठी. आणि मग हे चिकन जे आहे आपण मॅरिनेट केलेलं ते मस्त खाली थर टाकायचा त्याच्यानंतर वरच्या थराला जाणार आहे आपण जो निथळून घेतलेला राईस आहे तो. कारण फक्त 2च लेअरची ही बिर्याणी आहे, करायला एकदम सोपी आहे. तुम्ही जर का केली ना एकदा दोनदा एकदम हात बसतो आपला आणि एकदम छान व्हायला लागते टेस्ट. तर बघा, नक्की करून बघा आणि नक्कीच तुम्ही मला कॉम्प्लिमेंट्स द्याल कमेंट्समध्ये, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मंडळी, तुमच्या प्रेमासाठी खूप मनापासून कृतज्ञता. दिवसेंदिवस आपली यूट्यूबची फॅमिली खूप मोठी होत चाललेली आहे आणि माझी एक जबाबदारी आहे की मी रोजच तुम्हाला भेटावं, व्हिडिओज घेऊन यावं. म्हणून मग हा छोटासा प्रयत्न सुरू आहे माझ्याकडून सुद्धा. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे 2 लहान मुलं आहेत, त्यांना घेऊन व्हिडिओज बनवणं किती अवघड काम आहे माझ्यासाठी. तर तुम्ही माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम मला मिळत राहू दे, हीच देवाचरणी प्रार्थना आणि मनापासून तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा कृतज्ञता. त्यानंतर मस्त कलर आपल्याकडे जे असतील ते टाकायचे. अशा प्रकारे खड्डे बनवून घ्यायचे बिर्याणीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये सोडायचे भरपूर प्रमाणामध्ये तूप, कारण ही रॉयल बिर्याणी एकदम मस्त लागणार आहे चवीला. वरून तूप घ्यायची काहीच गरज पडत नाही हो मग, म्हणून मग इथेच तूप आपण ॲड करायचं, जे की प्रत्येक घासामध्ये आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि मग हे मस्त जे भांडं आहे ना, अगदी पाऊण तास डोळे झाकून आपण रिमाइंडर लावायचं मोबाईलवरती आणि मस्त एखादी वेब सिरीज वगैरे काहीतरी बघत मस्त आराम करायचा. आणि मग ही बिर्याणी झाली की खायला घ्यायची. वरून टाकायचा पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेला. त्याच्यानंतर इथे गणेशदादांनी सुचवलं होतं की आपल्याकडे कोळसा आहे ना, तर त्याच्यासुद्धा एक स्मोक देऊया, म्हणून मग आम्ही हे सुद्धा इथे केलेलं आहे. त्यामुळं सुद्धा बिर्याणीची आजची जी टेस्ट आहे ना ती अजून इन्क्रीज झालेली होती. या वाटीमध्ये आम्ही टाकलेला आहे कोळसा आणि त्याच्यावर सोडलेलं आहे तूप. आणि इथे मी कणिक न लावता वापरलेला आहे पेपर, जो की मी यामध्ये भिजवून घेतलेला आहे, जेणेकरून आपली जी ही आतली वाफ आहे भांड्याला लागलेली ती बाहेर येणार नाही. आणि भांडं एकदमच पॅक करायचं आणि मग ते गॅसवरती जेवढा पॉवर बारीक करता येईल ना तेवढी बारीक करायची आणि मस्त पाऊण तासासाठी ठेवून द्यायची. आणि हो, बिर्याणीसाठी तुम्ही जे भांडं वापरणार आहात ते थोडं जाडबुडाचंच असावं, कारण आपण बारीक गॅसवरती त्याला पूर्ण ठेवणार आहोत पाऊण तासासाठी. वरतीपर्यंत असं छान शिजला पाहिजे. इथे रायतासुद्धा तयार आहे, जो की आरतीने बनवला होता. बिर्याणी म्हटलं की रायता हा आलाच. आणि मी काय केलं होतं की बिर्याणीवरती वजन काहीतरी असायला हवं, म्हणून मग आम्ही इथे पाण्याचं जे एक भरलेलं भांडं आहे ना ते वरतून ठेवलं होतं. आणि इथे बघू शकता चिल्लर पार्टीचा जो काही तमाशा चालू आहे तो. दादा पाणी पितोय है ना. तर किचनमधलं माझं बिर्याणीचं काम झालं आहे. मग मी आता पाऊण तासासाठीच काय अगदी घरी जाईपर्यंत फ्री झालेली आहे, कारण माझ्या मैत्रिणी पण आहेतच ना. हे आलेले आहेत ऑफिसवरून, आरतीचे मिस्टर पण आले आहेत ऑफिसवरून, त्यामुळे ते छान तिघंजण गप्पा मारत आहेत, मुलांना सांभाळतायत. मी इथे बाबूला छान खाऊ करून घातलेलं आहे. ही आमची निधी सुद्धा आलेली आहे. अजून बरेच लोक येणार आहेत, ते नंतर तुम्हाला दिसतीलच ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकारे सुरू आहे आज. ही माझी परी आणि हा माझा सुपरस्टार बाबू. ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ना ती मी यांच्याकडून शिकली आहे. आमचे आहो आलेले आहेत, तर मग मी त्यांना जरा विचारलं आहे की आता पाऊण तास तर झाला आहे, एकदा ओपन करून बघा आणि माझी जी बिर्याणी बनली आहे ती कशी बनली आहे हे मला सांगा. कारण बरेच लोक जेवायला येणार असतात तेव्हा एक धाकधूक असते की पीस शिजले असतील की नाही, बरोबर झाली आहे की नाही. आणि म्हणून मग मी यांची हेल्प घेतलेली आहे.
ते बाहेर बसले होते. त्यांना थोडा वेळ आसाठी आत बोलवलं आणि मग त्यांना विचारायला त्यांच्याकडून एक मला कॉम्प्लिमेंट आली की म्हटलं झालं आता माझं जे काही केलेलं आहे ते व्यवस्थित झालं आहे अशी मला एक खात्री मिळेल, म्हणून मग मी त्यांची थोडीशी हेल्प घेण्यासाठी त्यांना बोलवलं आहे. आणि ॲक्च्युली ही बिर्याणी जी आहे ती आपण 2 लेअरमध्ये करतो, त्यामुळं जर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण ही एकजीवसुद्धा करून घेऊन मग आपण सगळ्यांना वाढायला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मस्त आमची बिर्याणी तर रेडी आहे. ताटं लावायला घेतलेली आहे. बरीच मंडळी आमच्याकडे येणार होती फ्रेंड सर्कलमधले, तर ते सगळेसुद्धा आलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही इथूनच ताटं बनवून त्यांना दिलेली आहेत. ताटावर गेलेला आहे फ्राय केलेला कांदा, त्याच्यानंतर रायता, जिलबी आणि लिंबू. तर हे छान असं ताट आम्ही सगळ्यांना सर्व केलं आहे आणि व्हिडिओ कॉलवरती सुद्धा माझी बिर्याणी पोहोचलेली आहे. आणि हे आहे व्हेज बिर्याणीचं ताट, जे की चाललेलं आहे बाहेर. सगळेजण छान जेवायला बसलेले आहेत. आलेत सगळेजण आता ऑलमोस्ट आणि सगळेजण छान आनंद घेत आहेत जेवणाचा. टी व्ही सुरू आहे, गप्पा गोष्टी सुरू आहेत. सगळ्यांची मुलं सगळ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेली आहेत आणि सगळ्यांना बिर्याणी इतकी आवडली होती की ते खाण्यामध्येच व्यस्त होते. प्रत्येकाला आपल्या आपल्या हाताची टेस्ट तर माहितीच असते, पण जेव्हा कुणी नवीन व्यक्ती एखादी गोष्ट बनवतो तेव्हा कदाचित ती गोष्ट सर्वांना जास्तच आवडते असं वाटतं मला. खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले आजच्या बिर्याणीसाठी आणि आम्ही चौघी बसलो इथे जेवायला. तर मस्त आम्ही पण गप्पा केल्या, छान जेवणाचा आनंद घेतला आणि मग आम्ही घरी निघालो. तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. परत भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. सर्वांना मनापासून कृतज्ञता. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.